तसंही करणार पण माझी एक कंडिशन आहे की हे डॉक्युमेंट सोबत मी सान टी व्हीमध्ये पण आलेला आहे, ABPने पण दाखवलेला आहे, NDTVने पण दाखवलेला आहे, सगळ्यांचं CD सोबत मी सबमिट करणार आहे की यांनी हे प्रश्न उपस्थित केला आहे. काय झालेलं आहे की ज्यावेळी तू प्रश्न विचारतो ना मग तूच फाशीचा फंदा का तयार करत नाही आहे, आमची पत्रकारांची जबाबदारी काही नाही आहे, तूच सगळं कर. मी तुम्हाला शब्द देतो की मी जेव्हा एजन्सीकडे जाणार तर माधव सावरगावेला मी सोबत घेऊन जाणार आणि तुमच्या चॅनलचं CD सोबत घेऊन जाणार की तुम्ही दाखवलेलं आहे, सगळं चॅनल्सनी दाखवलेलं आहे, सगळं प्रिंट मीडियामध्ये आलेलं आहे, सगळं यूट्यूब चॅनल्सनी दाखवले, सगळ्यांचा CD तयार करून मीडियाचे क्लिपिंग्स तयार करून तर कृपा करून मी सांगितलं होतं तुम्हाला इन्स्पिरा नावाची एक कंपनीमध्ये कसा झोट झाला होता. इन्स्पिरा जे MIDC कडून त्यांनी 700 रुपयामध्ये घेतलं आणि आज ते किती रुपयामध्ये ते विकत आहे लँड. इन्स्पिराचे ओपन प्लॉटिंग ते करत आहे MIDCचं. खऱ्या अर्थाने तर ते अगरवाल आज जेलमध्ये व्हायला पाहिजे होतं अजंठा फार्माचे. तर जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती असंच एका पत्रकाराने विचारलं होतं मग तुम्ही काय करणार, म्हणजे खचाखच भरलेला होतं, एकही पत्रकारने छापलं नाही. का नाही छापलं, का नाही दाखवलं, का फक्त इन्स्पिरा अजंठा फार्माचा मोठा माणूस आहे, पैसेवाला आहे, मग त्याच्यामध्ये आरोप होतो का नाही होतो. आणि जेव्हा मी नाव घेतलं होतं तर हे अजंठा फार्माचे मी आज इन्स्पिराला चॅलेंज करतो ना की तुम्ही मला नोटीस पाठवा, इतकं मोठे माणूस आहे तुम्ही, इतके मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे, तुम्ही मला का नोटीस पाठवली नाही की मी तुमची बदनामी करत आहे, मी खोटं सांगत आहे. खरं आहे म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे. तुमचं कौतुक करावंच लागेल. त्यावेळेस एकाही माध्यमांनी दखल घेतली नसली तरी यावेळेस घेतील म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेतात. नाही माझं काम बघा, माझं काम आहे की लोकांपर्यंत मुद्दा प्रश्न प्रॉपर उत्तर एवढं 1 लाईन 2 लाईन 4 लाईन द्या मला की या संदर्भात केवळ माध्यमांच्याच द्वारे त्या एजन्सीनी दखल घ्यावे का, तुम्ही त्यांना मेल करणार आहात का, त्यांना काही पत्र पाठवणार आहात का, कुठं तर साईड सांगा त्यांना. मला काय आहे की आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद यासाठी देतो की विट्स हॉटेलचं प्रकरण आपणनी गाजवलं, आपणनी दाखवलं म्हणून एक प्रकरण इतकं मोठं झालं. नाही ते हे प्रकरण सुभेदारी गेस्ट हाऊसच्या